नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. राजन पाटलांचं नाव दिल्लीमध्ये अमेरिकेत गेलं. जयकुमार गोरेंकडून माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक. पिवळं दिसतं ते सोनं नसतं, बेंटेक्स असतं. गोरे यांची उमेश पाटील यांच्यावर टीका. सत्तेचा गैरवापर करून राजन पाटलांची सून बिनविरोध निवडून येऊ शकते. अंबादास दानवे यांची टीका. राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत. भाजपाने कोणता विकास केला? दानवेंचा सवाल. मुंबईच्या मागाठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. कार्यकर्त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. शिर्डी शहरामध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांकडून महिला अपक्ष उमेदवाराला मारहाणीचा आरोप. अपक्ष उमेदवाराच्या पतीने केला गुन्हा दाखल. लातूरमध्ये उदगीर नगरपालिका निवडणुकीमध्ये एमआयएम पुन्हा आक्रमक. एमआयएम मध्ये 40 पैकी 26 जागांवर उमेदवार दिले. उदगीरमधील काँग्रेस भाजपची बी टीम असल्याचा भाजपचा आरोप. मुंबईतील कुर्ल्यातील विद्युत निरीक्षक कार्यालयामधील सहाय्यक अभियंता गजानन राठोडला 1 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडलं. लाच मागणारा मुख्य आरोपी विद्युत निरीक्षक निलेश मदने मोकाट. मध्य प्रदेशातील उमरती गावामध्ये बेकायदेशीर शस्त्र उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा. बेकायदेशीर शस्त्र उत्पादन करणारा कारखाना पुणे पोलिसांकडून उद्ध्वस्त. या प्रकरणी 47 जणांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात. मालेगाव न्यायालयाच्या आवारामध्ये काल घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आजही न्यायालयाचा दरवाजा बंदच. न्यायालय सांगेल तेव्हाच गेटचा दरवाजा उघडला जाईल, सूत्रांची माहिती. बिहार सरकारचं खातेवाटप जाहीर. 20 वर्षांनी नितीश कुमार यांनी गृहमंत्रीपद सोडलं. भाजपचे सम्राट चौधरी यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात. नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी फडणवीस यांचा 8 दिवस प्रचार दौरा. मुंबईतील वायबी सेंटरमध्ये राष्ट्रवादीची बैठक. मुंबई नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती ठरणार. एकला चलोची भूमिका घेणार की महाविकास म्हणून निवडणूक लढणार याकडे लक्ष. हिंदी मराठी वादामध्ये कल्याणच्या अर्णवची आत्महत्या. भाजप आज आंदोलन करणार. ठाकरेंचं गट आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. भाजपला हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. तळेगाव दाभाडे नगरपालिका इमारतीत महायुतीचे कार्यकर्ते घडले. जामनेरमध्ये भाजप राष्ट्रवादी शरद पवार गटात तुफान राडा. शरद पवार गटाच्या उमेदवारावर माघार घेण्यासाठी दबाव असल्याचा आरोप. मनसेसोबत विचार जुळत नाहीत, मात्र भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरे पे पत्थर नहीं फेंकते. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला. अंबरनाथमध्ये शिंदेंच्या उमेदवार किरण चौबे यांच्या गाडीचं चौघांना धडक. अपघातात चौघांचा जागीच मृत्यू. गाडी ड्रायव्हर चालवत असल्याची माहिती. सत्तेत बसलेले लोकसत्तेचा दुरुपयोग करतात. काँग्रेस नेते नाना पटोले यांची टीका. नगरपालिकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी हेवेदावे बाजूला ठेवावे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट,
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.